सांग कधी कळणार तुला भाग 32. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ये काय रे राज, मगांपासून बोलते मी, का खेचतोय रे तिची? ती बिचारी काही बोलत नाही म्हणून असं वागायचं का तिच्याशी? सुशांत राजला नाटकी रागावून म्हणाला, ये जीजू, धिस इज नॉट फेअर हा. तू माझ्या पार्टीतला आहेस ना, मग तिच्याकडून काय बोलतोय? आज ह्याला माझा इतका पुडका का येतोय? स्ट्रेंज. नाही, चांगलंच आहे. ॲटलिस्ट सुशांत माझ्या बाजूने बोलला तरी. अरे मग काय, मोठी बहीण आहे ना तुझी ती, मग असं वागतात का तिच्याशी? अरे तुला काय झालं अचानक? आमचं चालूच राहतं. हो मग काय झालं म्हणून तू तिला असं बोलणार? आणि मला नाही आवडत बरं तिला कुणी असं बोललेलं. सॉरी, तुला राग आला असेल तर. त्याला मध्येच थांबवत, हां आता नाही कळत एखाद्याला जोक्स म्हणून काहीही बोलायचं का? तो राजला ताडी देत म्हणाला, अरे जीजू तू पण ना. घाबरलो ना मी. तरी म्हटलं हा कसा पलटला. काय रे सुशांत, तुम्ही दोघे पण सारखेच आहात. ते दोघेही हसत होते. ये दीदी, तुझा फोन बघू ग, राज तिला म्हणाला. आता मात्र रिया आणि सुशांत दोघांचाही चेहरा पाहण्यासारखा झाला. कशाला हवा तुला? काय रे तुझ्याकडे तुझा आहे ना. मी मागते का तुला कधी? रिया त्याला काही कळू द्यायचं नाही म्हणून बोलत होती. अरे तुला फोनच हवा ना माझा, घे ना. ती नाही देत तर का तिच्या मागे लागलास? सुशांत त्याला म्हणाला. बघ, शिक त्याच्याकडून. काही तो किती पटकन हो म्हणाला. नाहीतर तू. थँक्स जीजू, पण मला तुझा नको आहे. मला तिचाच हवा आहे, कारण त्यामध्ये मी काही बुक्स डाउनलोड केले आहेत, ते मला हवे आहेत. अरे बापरे, असं आहे का? तू एक काम कर ना, तू पुन्हा डाउनलोड कर, त्यात काय? सुशांत त्याला म्हणाला. अरे पण का? हिच्याकडे आहे ना, दिला तर काय होतं? अरे का हा इतका जिद्दीलाच पेटला? सुशांत मनातच विचार करत होता. हे बघ राज, तू तुझे कुठले बुक्स आहेत सांग, मी मेल करतो तुला. संध्याकाळी देते, आत्ता नाही, रिया त्याला म्हणाली. बरं ठीक आहे, पण तू थोड्या वेळ दिला असता तर काही झालं असतं का? असेच असतात मोठे. अरे ठीक आहे, देते म्हणाली ना ती, सुशांत त्याला म्हणाला. बिचारा राज, किती चेहरा पडला त्याचा. पण काय करू, त्याला काय सांगणार? त्याला जर फोन दाखवला असता तर त्याने 100 प्रश्न विचारले असते आणि त्याला संशय जरी आला असता ना की आमच्या भांडणातून फुटला तर झालंच होतं. मग ती तिच्याच विचारात होती. आऊच. तिच्या आवाजाने दोघेही तिच्या जवळ आले. काय झालं रिया? अगं किती रक्त येत आहे. अरे काही नाही, माझं लक्षच नव्हतं म्हणून बोट कापलं. वेट, मी फर्स्ट एड किट आणतो, सुशांत म्हणाला. दीदी दुखतंय का गं? असं कसं गं? तर तुझं लक्ष नसतं. बघू. आणि त्याने तिचा हात घेतला आणि बँडेज करू लागला. रिया अगं बघ किती लागलंय, कसं किती रक्त गेलंय. माझंच चुकलं, मी उगाचच तुला हे काम दिलं. अरे काहीच नाही झालं सुशांत, तू इतका का पॅनिक होतंय? आणि असं बघ, आता थोड्याच वेळात बरं होईल, रिया त्याला म्हणाली. काही नाही. काही नाही काय? काही नाही, तुला काही कळत नाही. रिया कसं होईल गं तुझं? असं कसं लक्ष नव्हतं तुझं? दीदी त्रास तर नाही होत ना आहे ना? आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही रे, मला काहीच नाही झालं. तुम्ही दोघंही इतके काय ओव्हर रिॲक्ट करताय? मला तेच कळत नाही आहे. थांबा, मीच इथून बाजूला जाते, नाहीतर तुम्ही दोघे तर मला ॲडमिटच कराल. असं म्हणून ती निघून गेली. हिचं ना असंच काम आहे, कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही. अरे असं असतं का? तुला सांगू का, मला ना आता तिला थोडाही त्रास झालेला पाहवत नाही. खूप सफर केलंय तिने ऑलरेडी. आता कुठे सगळं नीट झालं. अरे हो राज, बरं होईल, तू नको इतका विचार करू, सुशांत त्याला म्हणाला. हो रे, बरं होईल, मी त्याबद्दल बोलतच नाही आहे. मला न काळजी वाटते तिची म्हणून. म्हणजे आम्ही कितीही भांडत असलो ना तरीही नाही करमत मला तिच्याशिवाय. म्हणजे मी राहूच नाही शकत. माझी सपोर्ट सिस्टीम आहे यार ती. जेव्हा तुझा ॲक्सिडेंट झाला होता ना तेव्हा तिला बघायचं असतं. ती जगणंच विसरलेली होती. पण आज मला तिला असं नॉर्मल बघून खूप छान वाटलं. अँड द बेस्ट पार्ट इज दॅट तू आता तिच्या सोबत आहे, त्यामुळे कसलीच चिंता नाही. सुशांत त्याच्याकडे बघून फक्त हसला. चल मी निघू, मला उशीर होतोय आता. तू बोल रियासोबत, तोपर्यंत नाश्ता रेडी होतोच आहे. तितक्यात रिया आलीच तिथे. मी करू का काही मदत तुला?
ती म्हणाली, नको, अजिबात नको, तू काहीही करू नको. तो म्हणाला, काय रे, नेहमी असं करतो मला. मी मुद्दामून नाही कापून घेतलं, झालं चुकीनं. ती म्हणाली, हो ठीक आहे, मी तुलाच बरं वाटावं म्हणून म्हणतोय. आता तू बोलत बस ना त्याच्यासोबत. थोड्या वेळाने तिघेही जण नाश्ता करायला बसले. काय सॉलिड टेस्ट आहे रे तुझ्या हाताला. म्हणजे वाटत नाही तुझ्याकडे पाहून तू इतका छान कुक असशील. डोंट जज बुक बाय इट्स कव्हर, रिया म्हणाली. जसं तुझ्याकडे पाहून वाटतं की हिला सगळं येत असेल. पण, राज म्हणाला, तुझे सगळे टॉपिक्स माझ्यावरच क्लोज होतात. हो ना राज, रिया त्याला म्हणाली. हे बघ, जे खरंय ते खरंय, राज तिला म्हणाला. सुशांतला त्यांची पुन्हा चालू झालेली भांडणं पाहून मज्जा येत होती. चला, माझं झालंय, मी निघतो आता, उशीर होतोय. रिया, काय झालं, इतकी शांत का आहेस? बरं वाटत नाही आहे का? नाही रे, मला वाईट वाटतंय. त्याला आज मी पहिल्यांदा कशाला तरी नाही म्हणाले. काय वाटलं असेल त्याला, किती रूड आहे मी. पण काय करणार, दुसरा काही ऑप्शनच नव्हता. सॉरी, माझ्याचमुळे झालं हे सगळं. मी जर रागात फोन फेकलाच नसता तर. सॉरी रिया, तुझी काहीच चुकी नाही ह्यात. नाही, माझं पण चुकलंय. मी पण थोडं जास्तच बोलले. नाही ग, माझ्याकडून नेहमीच असं होतं. पण ह्यानंतर नाही होणार. आणि त्याला त्याचा डेटा देऊ, त्याचं टेन्शन नको घेऊ तू, तो म्हणाला. रियाची किती काळजी आहे राजला. तो लहान असूनही किती जपतो तिला. आणि त्याचा किती जास्त विश्वास आहे माझ्यावर. त्याला जर कळालं असतं आमच्या भांडणाचं तर काय झालं असतं. रियाची खरंच जबाबदारी आहे माझ्यावर. आणि तिच्या घरच्यांचा किती विश्वास आहे. ती फक्त माझ्यासोबत आहे म्हणून निश्चिंत असतात ते. आणि मी किती चुकीचा वागलो तिच्यासोबत. माझ्यासाठी गोष्टी जरीही स्वीकारायला कठीण असतील तरी त्यात तिचा काहीच दोष नाही. हे सत्य मला नाकारून चालणार नाही. मी तिला बायको म्हणून कधी स्वीकारेन माहिती नाही. पण एक मित्र म्हणून तर मी तिच्यासोबत चांगला राहूच शकतो. सुशांत, काय करतोय तू? आपण ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आहोत. घर आहे का हे आपलं? बोलू नको, जेवून घे पटकन. झालं माझं. बाकी आहे, तो दटावूनच म्हणाला. तू इतक्यात प्रेमाने भरवलं ना. भरलं माझं, त्यातच पोट भरलं बॉस आता. मी काही तुझं ऐकणार असं वाटतं का तुला? ती माननेच नाही म्हणाली. आणि तुझ्या बोटांना लागलं आहे. तुला त्रास होत होता म्हणून मी हे करतोय, नाहीतर मला होश नाही आली. अरे हो, पण मला जेवताच येत नव्हतं. असं तर नव्हतं ना? कसं वाटतं इथे? काय कसं वाटतंय? कसं वाटतंय लावलंय ग? कोण काय बोलणार आहे? आणि बोललं तरी मी म्हणेल माझ्याच बायकोला खाऊ घालतोय. तुझा स्वभाव पाहता तुला कोण काय बोलणार? हिम्मतच नाही होणार. ह्याचं म्हणजे ना सगळं अतिच असतं. ती मनातच विचार करत होती. काही अति नाही आहे, जास्त विचार नको करू. अरे यार, मला तर मनात विचार करायला पण बंदीच आहे. विसरलेच होते मी. चल, आता झालं. लंच ब्रेक संपला. ते आपापल्या कामाला लागले. काय मग रिया, आज जेवण छान झालं असेल ना? म्हणजे पोट भरून? सॉरी, मन भरून, प्रीती तिला म्हणाली. काही काय ग प्रीती, ती लाजून म्हणाली. किती लक्की आहेस यार रिया तू. तुला सुशांत सर सारखा नवरा मिळालाय. ऑफिसमध्ये त्यांच्याकडे पाहून कुणी म्हणणार पण नाही की ते असे असतील. हाऊ रोमॅन्टिक. असं काही नाही आहे. ते उगाचच आज मला लागलं होतं ना म्हणून, नाहीतर. हो मग तेच न. बघ न, तुला थोडंही काही झालंय त्यांना पाहवत नाही. किती भारी ना. म्हणजे आपलं सगळं काम सोडून आपके लिए हाजीर रहता है. रियालाही थोड्या वेळापूर्वी सुशांतसोबत घालवलेले क्षण आठवू लागले आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटले. वेडाच आहे सुशांत. इतकं प्रेम करतो पण त्यालाच कळत नाही. घरी आल्यावर सुशांतने रियासाठी घेतलेला फोन ड्रेसिंग टेबलवर ठेवला. त्याला रियाला सरप्राईज द्यायचं होतं. रिया टेबलजवळ गेली पण तिने काहीच रिॲक्ट नाही केलं. सुशांतला वाटलं तिचं लक्षच नसेल म्हणून त्याने जागा बदलली. तिला स्पष्ट दिसावं म्हणून त्याने बेडवर तिच्या जागेवर ठेवला. ती आली, तिने बॉक्स बाजूला ठेवला आणि ती तिथे बसली. किती मंद आहे ही. थोडी पण एक्साइटमेंट नाही. निदान काय आहे म्हणून तरी बघावं. कमाल आहे. शेवटी त्यानेच कंटाळून तिला तिच्या हातात दिला. काय आहे हे? रियाने विचारलं. गिफ्ट आहे माझ्याकडून. काय गिफ्ट? अचानक काय झालं सुशांत? एक मिनिट.
आज जर असं काही स्पेशल ओकॅजन नाही की तू मला गिफ्ट द्यावं? किती प्रश्न असतात ग तुझे. आधी बघ बघ तरी. तिने उघडून बघितला. वाव, न्यू फोन. तिचा चेहरा एकदमच आनंदी झाला, पण क्षणभरासाठीच. थँक्स सुशांत, पण सॉरी, मी नाही घेऊ शकणार. का? आवडला नाही का? नाही रे, प्रश्नच येत नाही न आवडण्याचा. पण मला इतके महाग फोन वापरण्याची सवय नाही आहे. ठीक आहे ना, आता करून घे. नाही, नंतर मोडायला फार जड जातात. मला नंतर झेपणार नाही. सुशांतला तिच्या बोलण्याचं फार वाईट वाटलं. त्याचा चेहरा एकदम पडला. इतकं का तोडून बोलते रिया, तो मनातच म्हणाला. रियाला त्याला वाईट वाटलं हे जाणवलं. हे बघ सुशांत, असं नको समजू की मी हा नाही घेतला म्हणजे तुझ्याकडून कोणताच नाही घेणार. फोन तर घेणार तुझ्याकडूनच, कारण तूच फोडला ना. फक्त दुसरा मी सांगेल तो. ती हसून म्हणाली. सांग, लगेच घेऊ, तोही आनंदाने म्हणाला. रिया तर इतर मुलींसारखी नाही आहे हे निश्चित. कुठली मुलगी अशी सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टींना नाही म्हणते. पण रिया खरंच वेगळी आहे, स्वाभिमानी आहे. मुळात वास्तवाचे भान ठेवून आहे. किती कठीण आहे हे सगळं खरंच. आम्हालाच माहिती नाही पुढे काय होईल. रियाची आता इतकी सवय झाली आहे की सुरुवातीला जी कटकट वाटायची, आता ती आजूबाजूला दिसली नाही तरी करमत नाही. ती सोबत असली की काहीच वाटत नाही, पण नसली की ती भयान शांतता खायला उठते. पण रिया खरंच ग्रेट आहेस तू, मानलं तुला. तो एकटाच विचार करत होता. किती सोपं आज सुशांतसाठी मला फोन देणं. मी नाही म्हटल्यावर मला क्षणभर वाटलं की तो चिडेल, रागवेल आणि जबरदस्तीने का होईना तो फोन मला देईल. पण तो नाही, तसा वागला नाही. त्याने नाही दिला फोन. उलट त्यानेही माझ्या मनाचा आदर केला आणि योग्यच नव्हतं मी त्याच्याकडून घेणं. तो आज सोबत आहे, पण पुढचं काय? कारण वास्तव फार भयान आहे. पण एक मात्र खरं आहे, ते म्हणजे माणूस हा मुळातून कधीच नाही बदलत. तो फक्त परिस्थितीनुसार बदलतो. सुशांतचंही नेमकं तेच झालंय. तो जे वागतो ते त्याच्या परिस्थितीमुळेच. म्हणजे मुळात त्याचा स्वभाव, मोरल्स काहीही बदललेलं नाही. तो त्याच्या मतांवर तटस्थ असतो. ह्याचं सुशांतवर मी प्रेम केलं होतं आणि आजही तो अगदी तसाच आहे.